जर तुमचे गुडघे हे दुखत असतील, तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल, सांधे तुमचे दुखत असतील, रक्त कमी असेल, तसेच पाठदुखी, मानदुखी, हाडे वाजणे अशा प्रकारच्या तुमच्या शरीरात दुखणं असेल तर फक्त ही एक वस्तू खा. 24 तासात तुमचे सर्व दुखणे गायब होतील. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल. सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, आतून शरीर संपूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक वेगळाच थकवा येतो. अंगामध्ये अजिबात उठायचं बळ राहत नाही. असं वाटतं पायामध्ये हातामध्ये ताकद ही उरली नाही. चालताना अंग अगदी ढिलसं वाटतं आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं. तर यासाठी एक जबरदस्त नुस्खा, एक जबरदस्त घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही वस्तू खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल. फक्त 24 तासामध्ये सर्व तुमचे दुखणे गायब होतील. त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की पहा. तुम्हाला कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखत राहतंय? मसल्समध्ये अगदी तणाव वाटतो, सांधे दुखतात आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो. तर हे सगळं वारंवार होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठल्या तरी मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा विदेशी टॅबलेटसुद्धा घ्यायची गरज असणार नाही. शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 अशा गोष्टी आहेत ज्या अगदी स्वस्त आणि सहज मिळणाऱ्या, पण प्रभाव मात्र अफलातून आहे. या 2 गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजेवान, मजबूत, ऊर्जावान वाटायला लागतं. या दोघांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साध्या आहेत, पण त्यांचे परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही जास्त आहे. तुमचं वय 40, 50 किंवा 60पेक्षा जास्त असू द्या तरीसुद्धा या 2 गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तो उत्साह भरून आणतात, जी कधी काळी वयाच्या 25व्या वर्षी 23व्या वर्षामध्ये असलेल. या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टी ठरलेल्या वेळेत आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरुवात करता तेव्हा लगेच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते. कुंकवत झालेलं शरीर बळकट होतं, तीव्र आणि सक्रिय झालेलं वाटतं. तुम्हाला जाणून घ्यावं लागतं या गोष्टी केवळ थकवा किंवा अशक्तपणा दूर करत नाही, तर शरीरामध्ये लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्याची तक्रारीसुद्धा बाहेर काढून टाकतात. शरीरामध्ये साचलेला घाण म्हणजे टॉक्सिन्स असो, नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे काही पोषण द्रव्य आधी मिळत नव्हते त्याची भरपाई हळूहळू व्हायला लागते. मग ते प्रश्न असा येतो की या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा केव्हा घ्यायच्या आहेत? याचं सविस्तर उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे. तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो. आपल्या घरातील जवळपास 90% ते 99% भाज्यामध्ये हा शेंगदाणा वापरला जातो किंवा मग आपण शेंगदाण्याची चटणी करून सुद्धा खात असतो. ते बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगात आणि आकारामध्ये आपल्याला आढळतात, पण ते घेणं म्हणजे कुठलंही शेंगदाणे घेणं नाही, तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्वस्त गोष्ट काजू, बदाम, अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का? तर हो, हे सत्य आहे. जर का तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणामध्ये योग्य वेळेस आणि नियमित सुरू केले ना, तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त फायदेशीर टॉनिक बनू शकतं. आता आपण हाडामध्ये बघूया की जर का गुडघ्यामध्ये सतत दुखणं, कमरेमध्ये कडकपणा किंवा हाडं हे ठिसूळ झालेले असतात किंवा हाडामधून नेहमी टणक असा आवाज येतो, तर लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता हे निर्माण होत आहे. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे आरोग्यासाठी खूप चांगले उपयोगी ठरू शकतात, कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं. ते हाडांना आतून बळकट करतं. इतकं नाही तर शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरामध्ये कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं. म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची अजिबात काही गरज नाही.
मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या न्यूरॉनसाठी सुद्धा चांगलं असतं आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. जर का हातपायामध्ये झणझण्या येत असतील, मुंग्या आल्यासारखं वाटत असेल, अशक्तपणा, थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आलेला आहे. अशा वेळेस शेंगदाणे खाणं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. मित्रांनो, स्वस्त प्रभावी घरातच मिळणारा असा एक उपाय आहे. जर का तुमचं हात वारंवार बधीर होत असतील, तर अंगाला हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगामध्ये एक वेगळी सनसनाट वाटत असेल, तर हे संकेत असतात की तुमच्या न्यूरॉन्स कुंकवत आहेत. थरथरात वस्तू उचलताना जर हात कापत असेल, कंपन येत असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नसेल, केस गळायला लागले असेल किंवा डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागली असेल, तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व, खनिजांची कमतरता असल्याचं एक लक्षण असतं. शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी, B6, व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे आपल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन ई हे अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरामध्ये फ्री रेडिकल्स नष्ट करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरूम कमी होतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेतवानेपणा देतात. याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम असे हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळं पोषणद्रव्य भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात. हे तुमचं पचनशक्तीसुद्धा सुधारतात आणि शरीराला आतून बळकट देतात. म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचवता येत नसेल, गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठीची तक्रार नेहमी राहत असेल, शेंगदाण्याचे सेवन तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर आहे. आपण आता हे विचार करणार आहोत की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं आहे आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. बघा, सोबत याबरोबर कुठली वस्तू खायची आहे शेंगदाण्याच्या सोबत, ज्याने याचा प्रभाव आपल्याला फायदा जे आहे ते दुप्पट तिप्पट मिळू शकतो. तर ती वस्तू म्हणजे मनुका. तर मित्रांनो, ती मनुका जी आपण वाळलेली म्हणून वापरत असतो, या मनुका वेगवेगळ्या रंगात, प्रकारामध्ये आपल्या मार्केटमध्ये मिळतात. काही लोक पिवळ्या प्रकारच्या मनुका घेतात, तर काही लोक गडद रंगाच्या थोड्या मोठ्या आणि महाग मनुका घेत असतात. पण जर का तुमच्या घरामध्ये कुठलीही साधी मनुका असेल तरीसुद्धा तुम्ही तिचा वापर करू शकता, कारण ती सुद्धा एखाद्या औषधीपेक्षा कमी नाही. शेंगदाणे आणि मनुका नेहमी कधी किती प्रमाणात घ्यायचं, तर हे याआधी लक्षात घ्या. मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहेत. जर तुम्हाला रोज मनामध्ये ताण, डोकं जड असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार येत असतील, झोप लागत नसेल, तर तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो, अशा वेळी मनुका हे अमृतासारखं काम करतात. मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. ते हृदयासाठी, आरोग्यासाठी खूप चांगलं फायद्याचं आहे. जर का तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खात असाल, तर तुमचे हृदय हे बळकट राहतं आणि हृदयासंबंधित सर्व आजार जसे की ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या या दूर राहतात. मनुका शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठीने त्रासलेले असतात, त्यांच्यासाठी तर हे खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा सुद्धा कमी नाही. त्यामुळे पचन ते सुधारते आणि त्यांचं गोडस असतं. एवढं नाही तर त्यामुळे खाणंही सोपं वाटतं. आणि जर का पोटात गॅस होण्याची समस्या असेल, छातीत कफ होत असेल, पोट जड होत असेल, कधीकधी दातांमध्ये सुद्धा ताण जाणवत असेल, तर अशा सगळ्या त्रासांपासून मनुका आपल्याला खूप आराम देतात. रात्री झोपताना पोटातलं आम्ल गळ्यापर्यंत येतं, त्यातून तोंडाला चव जाते, ही लक्षणे गॅसमुळे होत असतात. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला मनुका ह्या उपयोगी ठरतात. त्याबरोबर मनुका रक्त वाढण्यास सुद्धा मदत करतात, पण साखर खरं वाढवत नाही, म्हणून ते डायबिटीज असणाऱ्यांना सुद्धा एक सुरक्षित पर्याय आहे. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी हा फायदा होतो. मनुका केस घनदाट, चमकदार बनवतात, चेहऱ्यावर उजळपणा आणतात, कारण त्यामध्ये भरपूर प्रकारचे खनिजे, जीवनसत्वे असतात, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी अतिशय आवश्यक असतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत. जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल, थोडं चाललं की थकवा येत असेल, सांधे आखडतात, स्नायूंचा ताण वसलेलं दुखणं जाणवत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे. शेंगदाण्याचं प्रमाण ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुम्ही एका मुठीमध्ये मावतील तितके प्रमाण पुरेसे आहे.
तुम्ही लहान असाल, मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसार माप घ्यायचे आहे. मग एका वाटीमध्ये ते शेंगदाणे टाकायचे आहेत. आता मनुक्याबद्दल बोलूया. 10 ते 12 मनुके आपल्यासाठी हे पुरेसे असतात. पण लक्षात घ्या, ते फक्त स्वच्छ पाण्यात धुवून रात्री एका वाटीमध्ये भिजून ठेवायचे असतात. त्यावेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका. जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण हे ॲक्टिवेट होतं आणि शरीरामध्ये लगेच परिणाम दिसू लागतात. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करायला लागतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी हे भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे हळूहळू मात्र चावून खावे. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही त्याला क्रश करून त्याचा ज्यूस बनवून सुद्धा घेऊ शकता आणि ग्लासभर पिऊ शकता. हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता. हे ठेवली तरी सुद्धा चालेल. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही करू शकता. ते क्रश केलेलं पिणं नको वाटत असेल तर तुम्ही ते सलादामध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता. पण रोज आणि नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीराला अफाट फायदे होतात. भरपूर ताकद येते. रोजचा थकवा दूर होतो. नसामधील अडचणी हे नाहीसे होतात. गाढ झोप लागते आणि ताणतणाव यापासून अस्वस्थपणा हळूहळू कमी व्हायला लागतो. पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं. आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरामध्ये 90% त्रास हे आपोआप कमी होतो. वय वाढलं की शरीरामध्ये प्रोटीनची कमी होऊ लागते आणि लघवी करताना जर त्यामध्ये पांढरा फेसासारखा काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जातं याचं लक्षण असतं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी भासते. तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि समस्या वयोवृद्धांमध्ये जास्त असतात आणि त्यांनाच हे भरपूर आढळून येतात. म्हणून शेंगदाणे, मनुका यांचा हा घरगुती उपाय प्रभावी ठरतो. केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर संपूर्ण शरीराला आतून मिळून ताकद मिळवून देण्यासाठी, शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा हे कामी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा, स्वस्त आणि प्रभावी कोणताही माणूस वयामध्ये कोणत्याही करू शकतो आणि त्याचे आपल्याला जबरदस्त फायदेसुद्धा पाहायला मिळतात. म्हणून आता अजिबात वाट न बघता आजपासून याला रोज सवयीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीराला जाणवू लागतील. त्याबरोबर रोज थोडं चालणं आणि हलक्या फुलक्या व्यायाम करणं अजिबात विसरू नका. थोडी हालचाल, थोडा व्यायाम हे तुमच्यासाठी भरपूर बदल घडवून आणू शकतो. प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरामधून हा व्हिडिओ बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या 2 वस्तू तुम्ही कोणत्या दिवसातून सुरू करणार आहात, कधीपासून घेणार आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.